या ठिकाणी स्कोरर साठी स्पोर्ट्स शूज आपण बक्षीस देतोय. रोहित शेतावडेकर यांनी या स्पर्धेसाठी स्कोररचं काम बजावलेलं आहे. रत्नागिरीचा सुपुत्र आज पुणेरची महाराष्ट्राची ओळख असलेली टोपी परिधान करतोय आणि त्याचबरोबर त्यांना शूज देखील आपण देतोय. रोहितचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आपण. एसिक्स कंपनीचे ब्रँडेड शूज इथे दिली जाणार आहेत रोहितला. अभिनंदन रोहित. यानंतर महेंद्रजी रौंदळ, वॉर्ड अध्यक्ष महेंद्रजी रौंदळ सरांचा सन्मान होतोय. आपल्या वॉर्डच्या सन्माननीय महेंद्रजी रौंदळ यांची नुकतीच वॉर्ड अध्यक्ष पदावरती नियुक्ती झालेली आहे. आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलात मनापासून स्वागत. आणि गावाकडची माणसं ज्यावेळेस मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरती काम करतात, उद्योजकतेने आपल्या विभागाचं आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतायत, हे बघितल्यानंतर आमचाही ऊर अभिमानाने भरून येतो. सन्मान्य रवीजी आयरकर यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. सन्मान्य रोहिदासजी शिंदे यांना विनंती आपण मंचावरती या. सन्माननीय रोहिदासजी शिंदे विनंती करतो आपण मंचावर या. रवी आहेरकर यांचा सन्मान उद्योजक अनुराग दादा कोरडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. सर्व मान्यवर अतिथींना सन्मानित करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा वाढते. 4 चांद लागतायत स्पर्धेला. आपलं मनापासून धन्यवाद. बक्षीस वितरणाचा अत्यंत गोड सोहळा आता आपण सुरू करतोय. तर संपूर्ण रायझिंग स्टार टीमला विनंती आपण मंचावरती या. रायझिंग स्टार संपूर्ण संघ या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा रायझिंग स्टार संपूर्ण संघ आपण मंचावरती या. आपण मंचावरती उपस्थित होत आहे तोपर्यंत मी हरिभक्त परायण विलास महाराज शिंदे यांना विनंती करतो आपण खेळाडूंचं अभिनंदन करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण सर्वांनीच खूप छान असा प्रतिसाद या खेळाला दिलेला आहे. या खेळाचे सर्व आणि आपल्या सर्वांचे केंद्रबिंदू आयोजक पैलवान अनुराग भाऊ कोरडे, ज्या निमित्तानं त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे, स्वर्गवासी डॉक्टर मितालीताई स्पोर्ट फाउंडेशन आयोजित स्मृती चषक 2025, सर्व या विभागातील तरुणांना आणि लहान थोरांना 3 दिवस खूप छान अशी या ठिकाणी स्पोर्टची खेळाची अपेक्षा आवड आपण निर्माण केलेली आहे. अनुराग भाऊ, तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे. भविष्यामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागेल त्यावेळेला आम्ही नक्कीच सहकार्य करू आणि भविष्यामध्ये पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रायझिंग स्टार आयोजनामध्ये महत्वाचा वाटा या सर्वांनी उचललेला आहे. संपूर्ण रायझिंग स्टार टीमचा सत्कार या ठिकाणी होतोय. प्रामाणिक प्रयत्नांचा हा सत्कार आहे आणि अनुराग दादा कोरडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सगळे सहकारी आपल्या सगळ्यांचा आम्हाला मोठा अभिमान आहे. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत, मनापासून अभिनंदन. आपलं भरपूर कौतुक. जे काम आपण केले त्यासाठी शब्द आमच्याकडे निश्चित अपुरे आहेत. कौतुकांच्या फुलांची ओंझळ भरून टाकू आम्ही. त्याचबरोबर जीवदानी क्रिकेट क्लब JCC सर्व खेळाडू विनंती करतो आपण मंचावरती या. JCC क्रिकेट क्लबचे सगळे खेळाडू, जीवदानी क्रिकेट क्लब आपला सन्मान संपन्न होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी या. कुणाल शिवेकर आणि त्यांचे सगळे सहकारी विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. विक्रम पापळ संघनायक या. आपण सर्वांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. जीवदानी क्रिकेट क्लब
आपलं सर्वांचं मोठं योगदान या स्पर्धेच्या आयोजनामध्ये राहिलेलं आहे. निश्चित त्यासाठी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपल्या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा अनुराग दादांनी आणली आणि त्यासाठी आपण सर्वांनीच मदत केली, त्यामुळेच हा मोठा सोहळा यशस्वी होऊ शकलेला आहे. जीवदानीच्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्मान्य प्रवीणजी किंजळकर सरांना विनंती आहे, आपण देखील मंचावरती या, आपला सन्मान होतोय. सन्मान्य प्रवीणजी किंजळकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होईल. जीवदानीचे सहकारी मंचावरती येत आहेत. विक्रम पापळ सरांना विनंती आहे, आपणही या. चंद्रकांत सावंत, अक्षय बच्चे, अक्षय बच्चे, चंद्रकांत सावंत या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही, जिथे असं वाटेल की इथे कमी पडतंय की तिथे हे सगळे सहकारी उभे राहत होते आणि स्पर्धा यशस्वी करत होते. या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. तर सन्माननीय प्रवीणजी किंजळकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. अनुराग दादा कोरडे यांना विनंती करतो. त्याचबरोबर समायरा चॅलेंजर बॉईज विनंती आहे, संपूर्ण टीमला आपण मंचावरती या, आपला सन्मान होतोय. समायरा चॅलेंजर बॉईज या जेवढे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत सर्वांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय नंदुशेठ मांजरे, सन्मान्य कैलाशी करंडे, सन्मान्य मनोज दादा मुसळे या अतिथींना विनंती, आपला सन्मान होतोय. विनंती करतो सन्मानाचा स्वीकार करा. वक्रतुंड फॅशन शोचे सन्माननीय अतिथी मंचावर उपस्थित आहेत. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्मान्य किरण दादा शिवेकर आणि सहकारी इथे उपस्थित आहेत, या सन्मानाचा स्वीकार करा. चॅलेंजर बॉईज, समायरा चॅलेंजर बॉईजचं सहकारी आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचाही सन्मान अनुराग दादा कोरडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सर्वांचं सहकार्य, खरं तर हा खेळ एकट्या दुकट्याचा नाहीये. स्पर्धा आपल्या गावाकडे एक म्हणे, गाव करेल ते राव करेल काय. सगळ्यांची सहकार्य असेल, सगळ्यांची साथ असेल तर छोटं काम सुद्धा मोठं होऊ शकतं. सन्मान्य नंदुशेठ मांजरे, सन्मान्य कैलासजी करंडे आणि सन्मान्य मुसळे साहेब या सर्वांचे सन्मान मंचावरती संपन्न होत आहेत. कार्बन कॉपीचे सर्वेसर्वा कैलासजी शिंदे उपस्थित आहेत, या सन्मानाचा स्वीकार करा. सन्मान्य विकासजी ओवाळ, कट्टा ग्रुपचे अध्यक्ष विकासजी ओवाळ इथे उपस्थित आहेत, या सन्मानाचा स्वीकार करा. सन्मान्य रोहिदासजी शिंदे विनंती आहे, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. उपस्थित सर्व अतिथींना सन्मानित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपली उपस्थिती मोठी आहे, या स्पर्धेला उपस्थित राहून आपण मोठं सहकार्य केलेलं आहे. कदाचित एखाद्या मान्यवरांचा सन्मान आमच्याकडून राहू शकतो, मात्र पैलवान अनुराग भाऊ कोरडे यांच्या वतीने मी आपलं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्व अतिथींना सन्मानित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोड्याच वेळामध्ये मागच्या 3 दिवस आणि रात्रीच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूंनी आपलं अभूतपूर्व कौशल्य दाखवलंय त्या सगळ्यांचा गौरव करणार आहोत. बक्षिसं देऊन विजेत्या संघांना बक्षिसं देणार आहोत. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षिसं देखील भरपूर खेळाडूंनी पटकावली, त्यांना देखील आपण बक्षिसानं सन्मानित करणार आहोत. एका दिमागदार सोहळ्यामध्ये या सर्वांचं कोड कौतुक आपण करणार आहोत. विक्रमजी पापळ उपस्थित आहेत. विक्रमजी पापळ यांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. विक्रम पापळ
किती वेळा नाव घ्यायचं? कार्बन कॉपीचे मालक सन्मान्य कैलासजी शिंदे मंचावरती उपस्थित होत आहेत. आपला सन्मान होतोय, विनंती करतो स्वीकार करा. सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करतोय. जीवदानी क्रिकेट संघाचे संघनायक विक्रम पापळ यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सर्व सहकारी मित्रांचा सन्मान, आपल्या सर्वांचे सहकारी स्नेही सन्माननीय पैलवान अनुराग दादा कोरडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मित्र परिवाराचं प्रेम या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या सहकार्याचा हा महोत्सव यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सर्वांनीच मेहनत केली, प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांची फलश्रुती आपण या सोहळ्याच्या दरम्यान बघतो आहोत. तर लगेचच बक्षीस वितरणाच्या समारंभाकडे आपल्याला यायचंय आणि या स्पर्धेतलं पहिलं बक्षीस फायनल मॅन ऑफ द मॅच रोहित. सन्मान्य आकाशजी गडदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, विनंती करतो सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावर या. सन्माननीय आकाशजी गडदे यांचा सन्मान होतोय, विनंती करतो सन्मानाचा स्वीकार करा. फायनल मॅन ऑफ द मॅच, बिग हँड्स टू ऐश्वर्य सुर्वे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू ऐश्वर्याचं. ताबडतोड मोठमोठे फटके दाखवले, चेंडूला ढगात पाठवलं, ढगाला लाईट लावली आणि साईराम कंपनीला एका दिमागदार विजयाची भेट दिली. ऐश्वर्य सुर्वे यांना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. जबरदस्त खेळाडू ऐश्वर्य सुर्वे. भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील आपण ऐश्वर्याला खेळताना बघितले. ISPL मध्ये देखील ऐश्वर्याला बघितले. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या भारतातल्या मोठ्या स्पर्धांमध्ये देखील ऐश्वर्य नेहमीच दिसतो आणि तिथे आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवतो. आपल्या अभूतपूर्व कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकतो, संघ मालकांचा विश्वास संपादन करतो. ऐश्वर्य मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन ऐश्वर्य. यानंतर पुढचं बक्षीस आहे उत्कृष्ट यस वैयक्तिक बक्षीस आपण देऊन सर्व खेळाडूंना सन्मानित करतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि रायझिंग स्टार उदयोन्मुख खेळाडू अशी बक्षीस आहेत. रोहित शेतावडेकर, आम्हाला विजेत्या खेळाडूंची नावं सुचवा. रोहित शेतावडेकर स्कोरर. स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आहे LED TV.
उत्कृष्ट गोलंदाज LED टीव्ही, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एसिक्स कंपनीचे ब्रँडेड शूज आणि उदयोन्मुख खेळाडूसाठी बॅट, तर मालिका वीरासाठी एक बाईक आहे. अशी भरघोस पारितोषिक आपण या ठिकाणी प्रदान करतो आहोत खेळाडूंना. सर्वात प्रथम सर्वप्रथम आपण बक्षीस देतोय उत्कृष्ट गोलंदाज. LED टीव्ही हे पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी. आणि हे बक्षीस प्रदान करण्यासाठी कोण मान्यवर आहे? उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस प्रदान करण्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतोय. सन्मान्य गोरक्षदादा पराड, सन्मान्य लक्ष्मण दादा गोपाळे या दोन अतिथींना विनंती करतो या पारितोषिकाचं वितरण करायचं. LED टीव्ही आणि सुंदर असा करंडक. तर उत्कृष्ट गोलंदाज श्री अयप्पा, टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण. श्री अयप्पा ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. साईराम कंपनीचा हा खेळाडू. सन्माननीय उद्योजक किरण शेठ मुके यांच्याकडून आपल्याला 32 इंची LED टीव्ही या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. सनसुई कंपनीचा अत्यंत ब्रँडेड टीव्ही आहे. LED टीव्हीचं स्मार्ट टीव्हीचं वितरण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. श्री अयप्पा उत्कृष्ट गोलंदाज. टाळ्या वाजल्या पाहिजेत, वाजत राहिल्या पाहिजेत. अभिनंदन श्री अयप्पा. मान्यवरांचे आभार. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस आहे. एसिक्स कंपनीचे ब्रँडेड शूज आणि बक्षीस प्रदान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्मान्य रविदादा अयरकर यांना विनंती, आपण या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बिग हँड्स टू कुणाल शिवेकर. JCC संघाचा खेळाडू कुणाल शिवेकर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. एसिक्स कंपनीचे ब्रँडेड शूज कुणालला इथे प्रदान केले जात आहेत रवी सेठ अयरकर यांच्याकडून. अभिनंदन कुणाल. स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील कुणालचं योगदान राहिले आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील राहिलेला आहे कुणाल.
अक्षय बच्चे आपण मंचावर या. अक्षय बच्चे मंचावरती या. वैयक्तिक बक्षिस देखील देणार आहोत. त्या अगोदर संघांना बक्षिस देऊन सन्मानित करणार आहोत. स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 44,444 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 77,777 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सगळी बक्षीस या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. त्या अगोदर मी विनंती करतो सन्माननीय तिसऱ्या अनिल कलवडे साहेबांनी व्यासपीठावरती यायचं, स्थानपन्न व्हायचंय. कृपया अनिल कलवडे साहेब. अनिल कलवडे साहेब यांनी व्यासपीठावरती यायचंय, स्थानपन्न व्हायचं. कृपया एक नम्र विनंती आहे तुम्हाला. स्पर्धेतला उदयोन्मुख खेळाडू रायझिंग स्टार बॅट हे बक्षीस आहे आणि बक्षीस देण्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतो. सन्मान्य कैलासजी शिंदे, सन्माननीय कैलासजी शिंदे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपल्या शुभ हस्ते उदयोन्मुख खेळाडूला बॅट देऊन सन्मानित करण्यात येते आणि या स्पर्धेचा रायझिंग स्टार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू सचिन शिंदे. कम ऑन स्टेज. सचिन शिंदे उदयोन्मुख खेळाडूचं बक्षीस या ठिकाणी. सन्मान्य कैलासजी शिंदे विनंती करतो आपण मंचावर या. रायझिंग स्टार सचिन शिंदे. कैलास शिंदे या मान्यवरांनी वरती यायचं कृपया. तसेच अनुराग भाऊकोटे, पैलवान अनुराग भाऊकोटे यांच्या हस्ते या ठिकाणी सचिन शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी उदयमुख खेळाडू म्हणून यांना ठिकाणी पारितोषिक वितरण होतंय. धन्यवाद. यानंतर
उत्कृष्ट फलंदाज हे विशाल बक्षीस पापड कृपया या ठिकाणी आपण देतोय स्टेजवरती यायचे आणि बक्षीस प्रदान करण्यासाठी विनंती करतो सन्मान्य रोहिदासजी शिंदे आणि सन्मान्य महेंद्रजी रौंदळ या दोन्ही अतिथींना विनंती करतो आपण पुढे आपल्या शुभ हस्ते LED TV उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज टाळ्यांच्या गजरात स्वागत करू जयेश जोशी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जयेश जोशीना दिमागदार 41 SBSA 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला LED प्राप्त होते आणि LEDचं बक्षीस जयेश जोशी यांना इथे प्रदान केले जाते अभिनंदन जयेश जोशी सगळे मान्यवर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी उपस्थित आहेत टाळ्यांचा गजर झाला पाहिजे अभिनंदन जयेश मान्यवरांचे आभार यानंतर तिसरा क्रमांक रुपये 44,444 तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आपण देतोय 44,444 आणि झळाळता स्वर्गीय डॉक्टर मितालीताई स्मृती चषक बक्षीस प्रदान करण्यासाठी मान्यवर सगळेच उपस्थित मान्यवरांना विनंती आहे सन्माननीय सचिन भाऊ तळेकर यांना विनंती करतो आपण पुढे या ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 44,444 टाळ्यांचा गजरात स्वागत करू फ्रेंड्स 11 तिसऱ्या क्रमांकाचे विजेते फ्रेंड्स 11 या मंचावर बरोबर फ्रेंड्स 11 चे संघनायक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित होत आहे सचिन भाऊ तळेकर आणि अनुराग भाऊ कोरडे या ठिकाणी पुरस्कार प्रदान करतायत जळाळता करंडक स्पेशल डिझाइन केलेली ही ट्रॉफी आहे आणि पटकावलेली आहे फ्रेंड्स 11 अभिनंदन फ्रेंड्स 11 जश्न इथे साजरा केला जातोय यानंतर उपविजेते रनर अप 77,777 रुपये आणि स्वर्गीय डॉक्टर मितालीताई स्मृती चषक सन्माननीय वैभव दादा जोशी यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर स्पर्धेचे उद्घाटे स्पर्धेचे संकल्पक शिल्पकार पैलवान अनुराग भाऊ कोरडे आणि सर्व मान्यवरांना विनंती आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे दुसरा क्रमांक टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टीम विक्ट्री 11 विक्ट्री बॉयज सगळ्या संघांनी या मंचावरती जवळपास 30 किलो वजनाची ट्रॉफी अत्यंत देखणा करंडक 5 सामने सलग जिंकले मात्र फायनल मध्ये या ठिकाणी उपविजेते पदावरती विराजमान होत आहेत विक्ट्री बॉयज सगळ्या मान्यवरांना विनंती वैभव दादा जोशी अनुराग दादा कोरडे आणि उपस्थित सगळे मान्यवर आपण या बक्षिसाचं वितरण करायचं आहे एन्जॉय विक्ट्री बॉय संघ या ठिकाणी रनर अप होतोय त्यांना या ठिकाणी बक्षीस वितरणाचा सन्मान या ठिकाणी होतोय अनुराग भाऊ कोरडे यांच्या माध्यमातून डॉक्टर मितालीताई स्पोर्ट फाउंडेशन स्मृती चषक 2025 चा या ठिकाणी मानकरी विक्ट्री बॉय संघ टाळ्या वाजवून स्वागत करते या संघाचं या ठिकाणी
अभिनंदन विक्ट्री बॉईज मान्यवरांचे मनापासून आभार. यानंतर जो जीता वही सिकंदर पहिला क्रमांक. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्रदान केलं जाईल. जळाळचा करंडक डॉक्टर मितालीताई स्मृती चषक. हा बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो पाहुणे सन्माननीय सन्मान्य चंद्रकांतजी शिंदे, सन्मान्य पैलवान अनुराग भाऊ कोरडे आणि सगळे उपस्थित मान्यवर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करतायत. विनंती करतो आपण या. तर स्पर्धेचे विजेते विनर्स टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. साईराम कंपनी, सन्मान्य सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अंधेरी व्यासपीठावरती विनर्स. साईराम कंपनीचे संघनायक तसेच या टुर्नामेंट मध्ये चांदणे संघाचे सन्मान्य सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट्स फाउंडेशन ऑल इंडिया ओपन पूल मधून मातब्बरांना चित करत आले फायनल मध्ये आणि चुरशीच्या लढतीमध्ये त्यांनी या स्पर्धेच्या विजेते पदावरती शिक्कामोर्तब केलंय. सन्मान्य कुंडलिक दादा साबळे संघ मालक आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. जळाळचा करंडक स्वर्गीय डॉक्टर मितालीताई स्मृती चषक विजेते सन्मान्य सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि साईराम कंपनी अंधेरी. पाहुण्यांना विनंती आपण तसंच उभे राहा. बसायचं काही कारण नाही. अजून एक बक्षीस आपल्याला द्यायचंय. एक महत्वाचं बक्षीस आता आपण शिल्लक आहे आणि त्यासाठी सगळे थांबून राहिलेत. यानंतर पहिल्यांदाच या मैदानावरती बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी बक्षीस जाहीर केलेलं होतं. सीडी डिलक्स ही बाईक आपल्याकडे इथे उपस्थित आहे. सन्माननीय जोशी सर आणि सन्माननीय रोहिदासजी शिंदे, सचिन भाऊ तळेकर, सन्माननीय अनुराग भाऊ कोरडे आणि सगळे मान्यवर हे बक्षीस इथे वितरण करतायत. हे बघा, मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस देताना आयोजकांनी अगोदर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या आहेत आणि बक्षीस देताना आमचा निर्णय सुद्धा स्पष्ट झालेला आहे. हे बक्षीस 2 खेळाडूंना आपण विभागून देतोय आणि यानंतर कुठल्याही संघाची कुठली आर्ग्युमेंट या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही. बक्षीस दोघांना दिलं जाईल. दोघांनी मंचावरती या आणि बक्षिसाचा स्वीकार करा. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. सोहळा अत्यंत शानदार झालेला आहे. पहिल्यांदाच बाईक बक्षीस ठेवलेली आहे. जर तुम्ही इथे आर्ग्युमेंट कराल तर पुन्हा या ग्राउंडवरती तुम्हाला बाईक मिळणार नाही. त्यामुळे या बक्षिसाचा सन्मानाने स्वीकार करा, जल्लोष करा आणि सर्वांनीच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी सर्वप्रथम
सन्माननीय पिंपळे सरांचं उचित योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी पैलवान अनुराग भाऊ कोरडे यांनी आपल्या सगळ्यांसाठी मोठा सोहळा आणलेला आहे. स्वतः मेहनत केली, आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि म्हणूनच हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अनुराग भाऊ कोरडे यांचं स्वागत करा. आणि मॅन ऑफ द सिरीज टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया खेळाडू सिद्धेश साटम आणि पिंटू सिंग. सिद्धेश साटम दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपण मंचावरती या. पिंटू साटमचा अत्यंत दिमागदार खेळ, सिद्धेश साटमचा देखील. पिंटू सिंग आणि सिद्धेश साटम हे दोन खेळाडू ठरतायत मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही खेळाडूंनी या बक्षिसाचा सन्मान करा आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावरती या. हॅलो हॅलो. सिद्धेश साटम, JCC आणि पिंटू या दोघांना मॅन ऑफ दी सिरीजची बाईक दिलेली आहे. दोघांना एक विनंती आहे की इकडे व्यासपीठावरती येऊन या बाईकचा स्वीकार करायचा आहे. सिद्धेश साटम आणि पिंटू सिंग. हॅलो. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस स्वीकारतायत पिंटू सिंग. अभिनंदन पिंटू सिंग. CD डिलक्स ही बाईक स्पर्धेचा मानकर पिंटू सिंग ठरतोय. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. अत्यंत सुंदर सोहळा इथे संपन्न झाला. सर्वप्रथम मी अनुराग भाऊ कोरडे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व खेळाडू संघ मालकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अंपायर्स मनापासून आभार. ग्लोबल टेनिस क्रिकेटचे सगळे कॅमेरामन, ऑपरेटर आपलं मनपूर्वक आभार. स्कोरर, कॉमेंटेटर्स आपलं मनापासून आभार. DJ ऑपरेटर, लाईट ऑपरेटर्स, मंडप डेकोरेटर्स या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी मदत केली त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित राहिले सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी या स्पर्धेचं आपल्या सगळ्यांना पैलवान अनुराग भाऊ कोरडे यांच्या वतीनं निमंत्रण देतो. तेव्हा भेटूया थेट पुढच्या वर्षी. पुन्हा एकदा तोच जोश, तीच झुंज, तोच थरार. आता घेऊया आपल्या सगळ्यांचा निरोप.